अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील पीर दर्गा ते सांगली फाटा या दरम्यान आंबे विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे। रस्ते कामामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी ही एक गंभीर समस्या बनली आहे। अशा प्रकारच्या उघड अतिक्रमणांकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते ही खेदाची बाब आहे। वेळीच उपाययोजना न केल्यास हा गोड आंबा प्रवाशांसाठी कडू ठरण्याची दाट शक्यता आहे। पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सध्या एकीकडे रस्त्याचे काम सुरू असताना दुसरीकडे आंबे विक्रेत्यांनी चक्क महामार्गाच्या कडेला आणि काही ठिकाणी थेट रस्त्यावरच आपला व्यवसाय थाटल्याचं चित्र दिसत आहे। या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून पोलीस प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे। त्यातच सायंकाळच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्याने दररोज वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत महामार्गाच्या मुख्य प्रवाहावर आंबे विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने ही कोंडी अधिकच जटिल बनत आहे। ग्राहक आपली वाहने रस्त्यावर उभी करून आंबे खरेदी करत असल्याने मागून येणाऱ्या वेगवान वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। वाहतूक नियंत्रण करणे हे हायवे पोलीस आणि स्थानिक पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना या अनधिकृत विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। स्थानिक नागरिकांकडून पोलीस यंत्रणा एखाद्याचा जीव गेल्यावरच जागी होणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।